भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात काल मध्यरात्रीपासून मोठी कारवाई सुरू झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणा एटीएस आणि ईडी या तिन्ही प्रमुख संस्थांचे पथक गावात दाखल झाले. दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत पुरवल्याच्या संशयावरून अनेक घरांवर अचानक छापे टाकण्यात आले आहेत. गावात प्रचंड तणाव निर्माण झाल्यापासून रात्रीपासून सुरू असलेली छापेमारी अद्यापही सुरूच आहे. 2 वर्षांपूर्वी याच गावातून ताब्यात घेतलेले कुख्यात साकीब नाचन, त्याचा मुलगा आणि 17 जणांची आठवण लोकांच्या मनात अजूनही तशीच आहे. कारागृहात असताना 28 जून रोजी साकीबचा मृत्यू झाला होता. घटना शांत झाली असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भिवंडी परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहिती अनुसार साकीब नाचनने गावालाच वेगळा देश घोषित करून अल-शाम नावाने स्वतंत्र इस्लामिक स्टेट तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा समोर येतोय. स्वतःची राज्यघटना, स्वतःचे मंत्रिमंडळ आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार याच तपासाचा भाग म्हणून ईडी आणि एटीएस गावागावात झडती घेऊन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्नात आहे. या दरम्यान रत्नागिरीतही मोठी धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे यांच्या खेड आणि चिपळूण सावर्डे येथील कार्यालयांवर ईडीचे छापे टाकण्यात आले आहे. पहाटेपासून छापेमारी, कडेकोट गुप्तता, एकाच वेळी 2 ठिकाणी धाडी. मात्र छाप्यांमागील कारण अद्याप स्पष्ट नाही. भिवंडी ते रत्नागिरी एकामागून एक मोठी कारवाई आणि दोन्ही जिल्ह्यात वाढलेली खळबळ चांगलेच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. द पोलीस न्यूज ब्युरो, भिवंडी.